आणि त्याच्यासाठी तू इतकी सुंदर मुलगी शोधली आहेस। म्हणून मग त्याच तुझ्या या चांगल्या कामासाठी किर्लोस्करांकडून तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आहे। आणि एक सासूमॉम इतक्या प्रेमाने तुला ते गिफ्ट देतात, तसं नाही नाही म्हणायचं सारखं। घे घे घे। पारू घे। हे तू माझ्या आदित्यसाठी अगदी गुणी मुलगी पसंत केलीस। मला नकोय काय बी। अगं पारू, असं नको कसं म्हणतेस तू? हा, आदित्य तुझा इतका जवळचा मित्र आहे आणि त्याच्यासाठी तू इतकी सुंदर मुलगी शोधली आहेस। तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आहे। आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला। कोण लुशून बसला इथे? हा, कोण लुशलाय? पारू, काय ग बाळा, काय झालं? तुझी सॅड काय? तुला तर खुश असायला पाहिजे। फायनली तूच तुझ्या नवऱ्याचं लग्न ठरवलंस। हा, ए पारू बघ, आता थोड्याच वेळात त्यांची सुपारी फुटेल आणि मग ती साजिरी या किर्लोस्कर एम्पायरची मोठी सून म्हणून ओळखली जाईल। पारू पारू, तुझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा तर काहीच उपयोग नाही झाला ग। हे, एक काम करू का, आतमध्ये ना त्यांच्या सुपारी फुटण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा इकडे मी तुझं मंगळसूत्र पुन्हा एकदा ठेचून टाकू? हा, दिशा मॅडम असं करू नका। तुझ्या मंगळसूत्राचा तर आता चुरा झाला, हे बघ। सॅड, परत डिस्ट्रॉय करून टाकते ना। पारू, मी तुला कायम सांगत आले होते की नाही, तू या घरची नोकर आहेस आणि आयुष्यभर नोकरच राहणार। तरी पण तू त्या आदित्य सोबतची एकत्र असल्याची स्वप्न रंगवत बसलेलीस। त्या आदित्यची पण कमालच वाटते मला, पावळट। एकदा तुझ्या गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र असताना त्या साजिरी सोबत लग्न करायला तयारच कसा झाला तो? हा पारू, ऐक, हे पुरुष असेच असतात हा। आणि मोस्ट इम्पॉर्टंटली अशी मोठ्या घरातली मुलं, त्यांना डेट करण्यासाठी अशा सुंदर सुंदर मुली जगभरातल्या चालतात कुठल्याही, पण लग्न करताना मम्मीच्याच चॉईसने करतात। हो हो, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम आजच संध्याकाळी आहे। नाही, जरा घाईगडबडीतच झालं। नाही नाही, पण मुलगी फार चांगली आहे, कारण सयादादाच्या ओळखीतली आहे।
ठीक आहे आम्ही वाट बघतो. हा काय ग केवढी लगबगती तुझा उत्साह आत्ताच एवढा वाढलाय. बोल लग्नात काय करशील? लग्नात तर तू बघशीलच, काही कमी पडू देणार नाहीये मी. सगळे जण नुसते माझ्या मुलाकडे आणि सुनेकडे बघत राहतील. खरंय काहीच कमी पडणार नाही. मॅडम सावित्री, बरं झालं आलीस ती. खाली गुरुजींनी जे काही सांगितलंय ते सगळं सामान आलंय ना. अजून काही हवं असेल तर मागवून घे, काही कमी पडायला नको. ठीक आहे. आणि पारूला गोडाचं करायला सांगितलं होतं, ते झालंय का तिचं करून? तिला गरज वाटली तर प्लीज मदत कर हा तिला. मॅडम तुम्ही निश्चिंत राहा, सगळी तयारी झालेली आहे. इकडे ह्या साड्या आहेत, ह्या नेऊन साजिरीच्या खोलीत ठेवशील. या सगळ्या साड्या तिला खूप सुंदर दिसणार आहेत. आणि हा, हे दागिन्यांचे बॉक्स आहेत, ते पण तिच्यासाठी आहेत. तिला दाखव, आणि जर नाही आवडले तर आपण दुसरे घेऊन येऊ. पण मला माहितीये ते तिला आवडतील आणि छानही दिसतील. हे सगळं नेऊन ठेव तिच्या खोलीत. एकच मिनिट. हा बोला. हो, तुमच्याच फोनची वाट बघत होते. ह्या घरची खरी सून खाली राबते तेव्हा काय लिहिलंयस माझ्या पोरीच्या नशिबात? या सगळ्यावर माझ्या पारूचा हक्क असायला हवा होता. परमेश्वरा, तूच मार्ग दाखव बाबा.